मी आणखी त्या ठिकाणी हे मी आपल्याला असं विचारेन. आणखी श्रीनाथांचं भागवत असेल, तुकोबारांची गाथा असेल, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी अशा प्रकारची असेल. ज्ञानेश्वरी पारायण आहे ना. हो, आणखी बोलेन मी आपल्याला. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं वाचन केलं हो आणखी त्या ठिकाणी, आणि ते 3-4 तासाचं अनुष्ठान जर आपण अशा प्रकारचं नेमाने जर या उत्सवामध्ये केलं तर मला वाटतं त्याची फलश्रुती थोडी तपशिलामध्ये घ्या. पहिल्या दिवशी पालनाला बसतो त्यावेळेस माझ्या बोलण्याची असणारी आणखी जबाबदारी वा शब्द, काही शब्दाचा उच्चार, आणि आज माझ्या ज्या पालनाला 7वा दिवस आहे तेव्हा माझ्या बोलण्यात आता आणखी त्या ठिकाणी आलेली शब्दाची बाजू यामध्ये काही बदल झाला का नाही, थोडं तपशील करत जावं. अनुष्ठानी जे ग्रंथ आहेत ना ते वाचण्यामध्ये बदलच होतोच म्हणूनच वाचायचं असतं आणखी त्या ठिकाणी, अन्यथा नाही अशा प्रकारचं. हे उगाच नाही महाराज आणखी त्या ठिकाणी जाता जाता बोलेल आपल्याला अशा प्रकारचं. असे 6 घटक शास्त्राने आपल्या पुढे ठेवले. या घटकांनी तुम्ही जर चाललात तर भगवत स्वरूपात तुम्हाला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. पहिला घटक या भारतवर्षामध्ये, विशेष आणखी बोललं तर महाराष्ट्रामध्ये, आपल्या या निदान प्रांतामध्ये संतांची आणखी त्या ठिकाणी ग्रंथ जरी वाचायला वेळ नसेल ना तर निदान संत जीवनाचं दर्शन, संत जीवनाचं नाम घ्यायला हरकत काय. म्हणजे जाता जाता सांगून जातो अशा प्रकारचं संत, ग्रंथ, पंथ, कांत, सेवा आणि नाम हे 6 घटक आणखी भगवत स्वरूपाचा प्राप्त करून देण्यासाठी समर्थ आहेत, जबरदस्त आहेत. विठाला विठाला आणखी प्रमाण सांगून वेळ त्याच्यात वाढवायचं नाही अशा प्रकारचं. पण एक स्पर्श करून पुढे जावं लागेल ना मला. संत आणखी त्या ठिकाणी या जीवनाचा एक अर्धा क्षण जरी जीवनामध्ये संग झाला तिने होई शांती. अर्धक्षण घडता संताची, पैसता संताची, कळू आली आपुली कोणी तनवती, निश्चय चित्ती. आणखी त्या ठिकाणी तुकोबाला सांगतात आणखी आलिंगणी संताची या दिव्य झाली माझी. किती बोलू आलिंगन सुखवाटी, प्रेम चिदानंदी घोटी, हर्ष ब्रह्मांड उठते समूळ उठे मी पण. सांगा ना, असं कोणाच्या संघात गेल्यावर होतं, असं कोणाच्या अंगाला अंग लावल्यावर होतं, असं कोणाचं दर्शन घेतल्यानंतर असं होतं अशा प्रकारचं त्रिविध तापाती आणखी देखिल्या चरण, असं कोणाला आणखी पाहिलं किंवा कोणाची चरण अवलोकन केलं होतं सांगा ना तुझ्या प्रकारचं. मग हा संत घटक किती दिव्य आहे, किती महान अशा प्रकारचं. थोडंच आणखी नामाने तुम्ही त्यांच्याकडे गेलात. आणखी ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ. आणखी त्या ठिकाणी ऐसा समर्थ ज्ञानदेव हो तया चरणी ठेवा भाव सुखवला बोलतात अशा प्रकारचं. काय सामर्थ्य अशा प्रत्यक्ष प्रतिती रोचनी अष्टी विरती जीवनी, केवढं सामर्थ्य अशा प्रकारचं आणखी. हो, नामाच्या आणखी कक्षेने जर तुम्ही अशा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता वाढेल विषय, नामाचा विशेष अशा प्रकारचा आणखी. हो, याच्या पुढे जाऊन बोलू का नाथांचं प्रमाण सांगू का आणखी. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. त्याला विशेष लक्षात घ्या. वासुदेवची भोतो अखंड वदनी वदेतो, म्हणून रे मानवा ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. आणखी त्या ठिकाणी ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची. काय विशेष नाम जर त्याचं घेतलं तर हा आणखी मोठा लाभ अशा प्रकारचा. हो, संग जर केला तर आणखी त्याखाली काय फलप्राप्ती. महाराजांच्या शब्द संग आणखी द्या. आलिंगन घडे
योग्याने जर आपल्याला घडलं मिळालं तर सावित्र्य मोक्ष अशा प्रकारचा. आणखी ज्या पदाला गेलं तर नसतं कुणाला वंत पुन्हा खाली येण्याची गरज नाही. जन्म नाहिरी अशी योग्यता आणखी जी आहे ना ती नुसती आणखी त्या ठिकाणी अंगाला अंग लावण्यामध्ये प्राप्त अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी होती. प्रत्येक संतांचं जीवन तपशिलामध्ये घ्या. तुकोबरांचं असेल, नाथांचं अशा प्रकारचं असेल, सावता महाराजांचं असेल, तो कोणत्याही संतांचं जीवन आपल्या पुढे घ्या. आणखी त्या ठिकाणी त्याच्या नामांची फलश्रुती, हो त्यांच्या आणखी चरण दर्शनाची फलश्रुती, त्यांच्या अंगाला अंग लावण्याची फलश्रुती अशा प्रकारची, त्यांचा दृष्टिक्षेप होण्याची फलश्रुती. किती विशेष बघणं तुम्ही अशा प्रकारची. मला वाढवायचं नाही विषय, नुसतं स्पर्श करून पुढे येतो. आणखी मला वाटतं आणखी भगवत पूज्यपाद आद्यगुरु आचार्यांनी जेव्हा त्या गिरीकर दृष्टिक्षेप केला आणि मला वाटतं त्या दिवशीचा ब्रह्मसूत्राचा पाठ दृष्टिक्षेप केल्यानंतर आणखी गिरीला तुळतकाचार्य हे आणखी नाम प्रदान केलं आणि त्यांच्याकडून ब्रह्मसूत्राचा पाठ वल्लभाचार्य, मध्वाचार्य, मधुसूदनाचार्य ह्या सर्व आचार्यांना घ्यावा लागला. दृष्टिक्षेपाची योग्यता कितीतरी बोलेल मी. म्हणजे दृष्टीची ताकद असेल, हाताची ताकद असेल, दर्शनाची ताकद असेल, अंगाला अंग लागण्याची ताकद असेल, वाक्यांचा असणारा नामोच्चार करण्याची बाजू असेल, जीवनाला फलश्रुती आहे. आणि म्हणून आणखी संत घटक जीवनात घेऊन चला. नाथांचं एकच प्रमाण सांगतो तुम्हाला, आणखी काही करू नका तुम्ही. देव पाहिजे का येणे साधती साधने तुटती हवाची बंधनी संता विन प्राप्ती नाही. ऐसे विद एका जनाधनी संत पूर्ण करती. असा त्याचा विशेष अशा प्रकारचा की इच्छिले ते पुरवी घाली संताशी पूजा करी काया वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. हा विशेष असा आणखी त्या ठिकाणी या संतांच्या पूजा करण्याचा, नाम घेण्याचा, त्यांच्या संघात अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी राहण्याचा विशेष आहे. म्हणून संत घटक घ्या. म्हणून तर आपल्या पारंपरिक पद्धतीने नाथांची महिन्याची वारी आणखी त्या ठिकाणी भाग्याने आपण त्या पंचकृषी जन्माला आलो. महाराज तुम्हाला सांगू अशा प्रकारचा आणखी शिल्लोड कुठे आहे, चाळीसगाव कुठे, पाचोरा कुठे बघा तुम्ही. तिथून महिनावारी करणारी मंडळी पैठणला मठामध्ये येतात. आपल्या शब्दात आपली जवळची माणसं किती वारी येतात मला प्रश्न आणखी त्या ठिकाणी. आता माझं जामखेड बरंच ओळखीत आहे, ते दिसत नाही. मला असं वाटलं दादा की जे वारकरी असून येत नाही ते गेले काही प्रश्न. विठाला विठाला आणखी त्या ठिकाणी म्हणजे रोडागडची आणखी त्या ठिकाणी दादा पाटील आमची ह्या आणखी दादांचे वडील त्यांना आम्ही आप्पा म्हणतो, मामा म्हणतो. अशा प्रकार कितीतरी मोठमोठ्याने आंबडगावची आणखी त्या ठिकाणी अंबादास पाटील, डोक्टेश्वरची आणि तात्या पाटील वगैरे ही शक्तीचे गौरी पाटील, त्या दिमणी वाहेगावची आणखी हे सर्व मंडळी पायवारी करायची. हो आणखी त्या ठिकाणी आता सुविधा निघली. निदान बाबा गाडीवर बस सकाळी दर्शन करा आणि परत तरी जाणार. फलप्राप्ती त्यामध्ये आहे म्हणून आणि त्याची अत्यंत गरज आहे. तो मी आपल्याला हे बोलेल अशा प्रकारचं आपण दुसऱ्याकडे हात पसरतो का? आपल्याकडे जे नाही ते त्याच्याकडे आहे म्हणून, आणि ते घेण्याची आपल्याला अत्यंत गरज आहे म्हणून. तसं आपल्या जीवनामध्ये सुख नाही म्हणून ते सुख तिथं आहे. आणखी अनुपम्य सुख संताची राही तई ठाई अखंडित. आणखी वाढेल विषय आणखी तुका म्हणे निवेतनू रजकनू लाघा म्हणून केला वास. हे बघा तुम्ही अशा सुख एक हेची ठाई बहु पायी. अंडरलाईन करा, मी संत घटक बोलतोय शब्दात. एक घटक घेऊन जरी तुम्ही चाललात मायबापांनो मी तुमच्यात आहे तरी आपल्याला भगवत स्वरूपाचा भगवत प्राप्ती मी देव या अनुभूतीला यायला काहीच विशेष वेळ लागणार नाही. तुकोबरांचं आणखी एक प्रमाण सांगू, तुला देव हवाय का? देवरूपता प्राप्त करून घ्यायची का? आणखी त्या ठिकाणी मग हे करणं
मस्तक ठेंगणा करी संतांच्या तुझ व्हावा आहे तरी हा सुलभ. अंडरलाईन करून ऐकत असतात जनानो शब्द. नुसते कीर्तन आणखी त्या टीव्हीला सारखे ऐकू नका हो. आणखी त्या ठिकाणी टीव्हीला आता आणखी कीर्तन ऐकणारे कोणत्या योग्यतेला असतात ते पाहिजे तुम्ही. कीर्तनकार घोंगडीवर असतो ना ऐकणारे खुर्चीवर असतात महाराज. आणखी त्या ठिकाणी काय करता म्हणून तो तुम्ही फार सुंदर योजन केले. कोणी किती उंच खुर्चीवर बसला महाराज इतकी उंची होणारच नाही खालची. विठाला विठाला घेण्यासाठी योग्यता ती लागती. ती योग्यता मिळवली नाही किंवा मिळविण्याची भूमिका नाही हेही आपण त्याच्यात विसरायचं नाही. अंडरलाईन करून एक अशा प्रकारचा वाढीव विषय माझा तेव्हा संत घटक अशा प्रकारचा. मग तुम्हाला नाही वाढीला जाता आलं घरी आणखी प्रतिमा पूजा करा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांचं नाव घ्या. हो नाही जमत आम्हाला वेळ नाही वारीला जायला अशा प्रकारचं श्री आणखी तुकोबांना हे सांगायचं आहे. तुला संग करायला घेऊन वेळ नाही ना, नाम घ्यायला वेळ नाही ना. मग त्यांनी तुमच्या जीवनाच्या उद्धारासाठी केलेली ग्रंथ संपदा निदान ती तरी बघ ना. ज्ञानेश्वरीच्या रोज 10-11 ओव्या तरी वाचना. वाचा बरं दादा, वाचल्याच पाहिजे अशा प्रकारे. काही माणसं म्हणतो वाचताच येत नाही, पण मी त्याला निश्चित छातीला हात लावून सांगेल त्यांनी उद्यापासून पारणाला यायचे. आणि वाचता येत नाही नुसतं माऊली 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 करीत तुम्ही 7 दिवस त्या आणखी ओळीवर नुसतं माऊली माऊली करीत असं बोट फिरायचं. पुढच्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरीतून प्रकट होऊन बोट फिरविणाऱ्याला नाही अक्षराची आणखी ओळख करून देईल त्यांचे ज्ञानेश्वर महाराजच नाही. आणि ज्ञानेश्वरी हे कादंबऱ्या नाहीत, कादंबऱ्या हे वाचायची पुस्तकं नाहीत दादा. आणखी त्या ठिकाणी हे वर्तमानपत्र नाहीत, हे आणखी त्या ठिकाणी अनुभवाचे ग्रंथ आहेत, अनुष्ठानी ग्रंथ तशा प्रकारचे ज्यांनी वाटून आपलं जीवन आणखी त्या ठिकाणी जगाला वाचविण्यासाठी प्रभाषित केले. त्यांचं म्हणणं काय, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या आता विशेष अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी वर शब्दाचा अर्थ सध्या सीझन चालू आहे ते असं नका करू. हो मंडपातला वर म्हणजे वधूचं वर नाही तर काही माणसं म्हणतात आणखी त्यावर त्यांचं वरद हस्त आहे. हे वर हस्त वेगळं आहे, पण इथे वर शब्दाचा अर्थ अशी त्या शब्दाची आणखी ताकद आहे, त्या ग्रंथाची ताकद आहे. किंवा ईश्वराने आणखी त्या ग्रंथाला ही शक्ती प्रदान केली की तुमचं कोणी वाचन करील, अवलोकन करील, अक्षर उच्चार करील, तो आणखी निराक्षरी राहणार नाही, अक्षर ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचेल. मी काय बोलतोय ग्रंथ घटकामध्ये आलोय. ज्ञानेश्वरी बघा जरा, वाचा जरा ज्ञानेश्वरी. पारण्याला किती लोक आहेत आता पहिला 50 लोक आहेत, कशा प्रकारे 60 लोक आहेत. विठाला विठाला ज्ञानेश्वरी पारण्याला प्रत्येक शब्द 100च्या पुढे माणसं असायचं असलीच पाहिजे महाराज अशा प्रकारे. काय ग्रंथशक्ती आपल्याला कळणार तशा प्रकारची. हो सर्वच गावामध्ये पारणाला आणखी माणसं म्हणतात नाही आता शेतातली कामं आहेत असं आहे तसं आहे. बरं कामं कधी संपत आता हे तसं चैत्र महिना हा खरं तर नामसंकीर्तन आणखी चाललं त्याचा आस्वाद घेण्याचा महिना आहे आणखी त्या ठिकाणी. पण तरी आताही सकाळी 6 वाजता कांदे कापताना पाहिजे. मला सांगा काम केव्हा नाही अशा प्रकारचं. पण थोडंसं महाराजांचा शब्द म्हणतो माफी मागून, कामामध्ये काम काही म्हणा फरक काय होईल, जाईल भवश्रम सुख होईल. हा विशेष दादा वाढील विषय माझा. ज्ञानेश्वरी घटक आहे, तुकोबांचा गाथा आहे, नाथांचं भागवत आहे. करा तुम्ही नेमासा विरोध. आणखी त्या ठिकाणी 25व्या भागवताच्या वाची, 25व्या ज्ञानेश्वरीच्या वाची, 11 तरी अभंग तुकोबांच्या गाथेची मी वाचीन, तरच पाणी घेईन अन्न घेईन असा संकल्प केला ना दादा. नक्कीच ते ग्रंथ काही शक्ती तुम्हाला देतील. बघा जरा तपशील करून. वारकरी संप्रदाय हा अनुभवी संप्रदाय, नुसता बोलका संप्रदाय नाही. तुम्ही जगा विठाला विठाला येऊ नको मी तुझ्या पाठीची माग तो कोणाचाच वाचा नाही असं नाही महाराज. अशा प्रकारचा अनुभवी संप्रदाय अशा प्रकारचा.
त्या करण्यातच तुम्हाला फलप्राप्ती अशा प्रकारची त्याला वाढेल. ग्रंथ हा एक दिव्य घटक आहे अशा प्रकारचा. कुठल्या आणखी गोवी वाचा, कुठलंही अक्षर तपासा, त्याच्यात अक्षर ब्रह्म आपल्याला प्रागट्याने सगुण विग्रहाने प्रत्यय येईल. ही ताकद ही ज्ञानेश्वरीची. मला वाटतं ज्ञानोबाराने शब्द दिलाय ना, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पूर्णत्वाला नेला आणि मग ज्ञानोबारांच्या पुढे आणखी खळ प्रमाद आला आणि श्रीगुरुकर्त्यांनी प्रसादान मागत असताना तिथून सुरुवात केली. मला वाटतं त्याच्यातल्या सर्व आणखी ओव्या आपण बघा अशा प्रकारच्या. दुरितांची होता परस्परी पडू, हे सर्व आणखी बघा तुम्ही शब्द अशा प्रकारचे. आणि हे ऐकून निवृत्तीनाथांना आनंद होतोय. मग निवृत्तीनाथांनी आणखी सांगितलं, ज्ञानदेवा तुझी अपेक्षा ती पूर्ण होईल, मग येणेवरी ज्ञान देऊ. हा त्यातला विशेष महाराज. ज्ञानोबा स्थिर झाले, शांत झाले. हो, केलेला हा जो वाग येत नाही ना, तो आणखी आज सफल झाला असा त्याचा अर्थ आहे. अर्थात त्याची फलप्राप्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वा ग्रंथ संपत्ती हा भगवत स्वरूपाचा प्राप्त करून देण्याचा एक दिव्य घटक आहे. नाथांचं प्रमाण देऊ तुमच्या आणखी जीवनात स्पष्ट दर्शन होण्यासाठी आणखी त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, भावधरुणीय कृपा करी हरी सोमुखी आपण श्री गीता हा प्रश्न. किती दिव्य आहे आणखी. यापेक्षा कोणती प्रमाणे देऊ दादा? विठाला विठाला नका ते उपनिधन. पंथ, पंथ म्हणजे वाट, मार्ग अशा प्रकारचा. मग किती पंथ आहेत मगाशी बोलतो मी. आणखी वास्तविक भागामध्ये यज्ञ देवाकडे जाण्याची वाटच आहे. पण त्या सर्व वाटा, एक शब्द घेऊ का आपली माफी मागून, या सर्व वाटाला आता सध्या टीबी झालाय. टीबी आणखी त्या ठिकाणी ह्या सर्व साधना आजच्या जीवनात आणखी बलवत्तरतेने आपल्याला भगवत दर्शन करून देणार नाही. आणखी त्या ठिकाणी अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडी. हो, आणखी त्या ठिकाणी म्हणून कलियुगामध्ये विशेष आणखी त्या ठिकाणी असेल तर भक्ती पंथ. अर्थात ही वाट, हा पंथ. कोणता पंथ स्वीकारावा महाराज सांगा ना तुम्ही. आणखी महाजनो येन गतस्थ पंथा हा असा प्रश्न व्याजामध्ये. को पंथ हा, कोणता पंथ मोठा आहे, कोणती बात चांगली आहे? त्याला उत्तर आहे महाजनो येन गतस्थ पंथ. महाजन हा म्हणजे जी मोठी माणसं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव अशा अधिकाराची मंडळी ज्या वाटाने गेली ना, ज्या पंथाने गेली ना, तो पंथ, ती वाट अशा प्रकारची आणखी श्रेष्ठ आहे. म्हणून या पंथाने तुम्ही चाला. तुका म्हणे तुम्ही भरवशेनी भेटी. पांडुरंग मी कितवा घटक मानला आपल्याकडे लक्षात असू द्या जरा. आणखी तिसऱ्या घटकाबद्दल बोलतोय. पंथ या घटकाबद्दल बोलतो. संत, ग्रंथ आणि पंथ. या पंथाने तुम्ही चाललात ना, निश्चित तुम्हाला भगवत दर्शन, भगवत स्वरूपाचा प्राप्त होईल. अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी महाराज म्हणतात, याच पंथाने मार्गी बहुत याची गेली साधू संत. बाबा विनंती तुम्हाला, नका जाऊ आडराणी ऐशी गरजती पुराणी. असा विशेष आहे त्याला पंथ. पण तरी म्हणतो त्या पंथाने, त्या वाटाने चालायला जमाना महाराज. वेगळ्या वेगळ्या पंथाने क्षमा मागून बोलतो. आपल्या पंथातली माणसं काही अर्थ संपत्तीच्या अपेक्षेवर पंथ सोडून तिकडे गेले. विठाला विठाला त्यांची आणखी उपेक्षा आपल्याला करता येत नाही. वारकरी संप्रदायाने कोणाची उपेक्षा केली नाही, उलट त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे. या तुम्ही या रे या रे. लहान म्हणजे आसुरी संपत्तीचे आणि थोर म्हणजे दैवी संपत्तीचे. आत्मानुभवी असाल तरीही या आणि विकारी असाल तरी या. लहान म्हणजे लहान बालक नाही, हे लहानच आहे तशा प्रकारची. त्याला वाढील विषय माझा. उपेक्षा कोणाची केली नाही. सर्वाबद्दल अपेक्षा, आणखी कोणाला बंधन अशा प्रकारचं घातलं नाही आणखी त्या ठिकाणी. तरी पण माणसं या पंथाने चालेना, या वाटेने अशा प्रकारचं चालेना. बघा तुम्ही आणखी त्या ठिकाणी संत ज्या वाटेने चालले, जे करीत चालले ते करीत चाला पण आहे महाराज. दिंडी संघ लोक आले ना,
तरी गप्पा त्यांच्या आणखी त्या ठिकाणी, फडणवीसच्या आणखी त्या ठिकाणी मोदीच्याच चालतात गप्पाच मारित. काय सांगू आता आणखी आम्ही पाहतो यशोपत, विचार आमच्या दादा आणखी दिंडीत असतात ती पायी यशोपत. अरे भजन करीत चालावं, निदान एक 15-20 दिवसाचा हा कालावधी जीवनाला ब्रह्मचारी व्रतस्थ आणखी आपण ठेवून भगवत चिंतनाने चालल्या 12 महिने किती सुखाचे जातात याचा अनुभव तरी घ्या ना चालू. विठाला विठाला आणि म्हणून आणखी त्या ठिकाणी पंथ नाही जमत, वेळ नाही महाराजात चालायला, वारीला यायला. आम्हाला तर काही काही महाराज लोक म्हणतात आणखी, महाराज तुमची पंढरपूरची वारी ना आमची पेरणी संगत आहे. म्हणजे पेरणी त्यांच्याकडे घेतली, वारी आमच्याकडे घातली त्यांनी. काय बोलतो मी, माझं बोलणं येईल ना लक्षात अशा प्रकारचं. नेमका मृग नक्षत्राचा कालावधी आणि मग ती पेरणी करायची. पेरणीच्या वेळेस नेमकी वारी यायची, कसं यावं अशा प्रकार. वेळ मिळत नाही तुकोबारा म्हणतात, नाही ना वेळ मिळत तुम्हाला, निदान तुम्ही घरी बसल्या बसल्या ही भूमिका स्वीकारा ना. कोणती भूमिका स्वीकारा? जशी माझी एखादी आई घरी राहून पतीच्या नावाचं कुंकू, पतीच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पती नामचिंतनाने दिवस असा आणखी त्या ठिकाणी घालवीत राहते ना, तिला सर्व वैभव बसल्या जागी प्राप्त होतं अशा प्रकारचं. तसं घरी बसल्या बसल्या निदान देवाचा आठव करा. आणि मी देवाची आणखी त्या ठिकाणी अर्धांगिनी आहे या भूमिकेचा. काही माणसं म्हणतील आता ते नवीनच बोलायला लागले अशा प्रकारचे. नवीन काय बोलतो, विरहणी नावाचं प्रकरण बघा, तुकोबाराय काय बोलतात आणखी त्या ठिकाणी, हा पेने माता बैसले शेजारी. तुकोबाराय तर आणखी पुरुषार्थी महाराज कर्तृत्व केलं त्यांनी अशा प्रकारचं. जेने केला पण ते म्हणतात बैसले शेजारी, गरजी झाली वळिली सावळी परब्रह्म. ज्ञानोबाराय सुद्धा आणखी बोलतात कधी अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी. दुर्लांबुला ब्रह्मादिका तो न पडी, ठाय खालू नये चालू नये, तैरा वैरा काही आंबुला केला जरी धावे मन पुढची 42 आणखी वाढे माझा विषय. म्हणजे मला सांगायचा मुद्दा की कांत देवाला पती स्वीकारा, आपण त्याच्या अर्धांगिनी अशा प्रकारच्या आणखी व्हा. आणि भूमिका त्या पतिव्रतेसारखी मातेची आपल्या घरात आपण आणखी प्रभूविषयी ठेवा अशा प्रकारची आणखी. ज्ञानोबरांत आणखी एक आपण सांगू, पहिलं तोगी गाव शकुनागी माई उडवडरी, काही शब्द येतात बघा ना तुम्ही त्याला शब्द तपशील करा आणखी. हो मला वाटतं आपल्या लक्षात येण्यासाठी बोलू का. आता जायचंय मला परवा 5 तारखेला तिकडे रामकथा आहे त्या आणखी मोर्शीला, तिकडेच आणखी त्या ठिकाणी वर मला वाटतं दर्यापूर कोणता तरी तालुका आहे, तिथे आणखी त्या ठिकाणी गुलाबराव महाराज मागांकर महाराज उपजाचीच अंध, पण आणखी सर्व दर्शनाचार्यांचं खंडन करून आज केवळ अद्वैतत्व अशा प्रकारचा आपल्या शब्दाने सिद्ध करून भक्ती मार्ग किती श्रेष्ठ आहे. आणि त्यांनी असा त्यावेळेस संदेश दिला. आणखी त्या ठिकाणी लवकरच वारकरी संप्रदाय हा विश्व संप्रदाय होईल, उशीर लागणार नाही. विठाला विठाला मध्वाचार्य काय म्हणतात, निवर्गाचार्य काय म्हणतात, वल्लभाचार्य काय म्हणतात, त्यांची खंडनं कशी केली. आणि जातवान आंधळा, भीत आंधळा, उपजातीच अंध अशा प्रकारची त्यांची भूमिका अशी. मी ज्ञानोबारांची कन्ये असं म्हणतात ते अशा प्रकारचं आणखी त्यांच्या चरित्रामध्ये निवासतंय की 4 दिवस बाजूला बसायचे आणि त्या पद्धतीने आणखी त्या ठिकाणी राहायचे महाराज. शेवटी त्याच पद्धतीने स्नान काय असेल आणखी मग पुढे त्या पद्धतीने वाटतात अशा प्रकारे. एवढी भूमिका आणखी त्या ठिकाणी ज्ञानोबारांच्या विषयी, देवाविषयी संतांची भूमिका, कांत म्हणा देवाला, पती म्हणा, आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारचं कळेल ना आपल्याला. आणखी अनुवादासाठी का होईना, निदान लोकांच्या लक्षात येण्यासाठी का होईना, पती जन्माला मी झाली तयाची मला थोडी अशा प्रकारचा आणखी वाढील विषय माझा. निदान देवाला कांत म्हणा, कांत म्हणण्यामध्ये देवरूपाचा तुम्हाला प्राप्त होईल दादा, हा एक उत्तम घटक आहे. त्याच्या पुढे आणखी 5वा घटक शेवाचं जमेल ना, नको कांत म्हणून घ्यायला.
नको ग्रंथ वाचायला, नको पंथानी चालायला, नको संतांचं नाव घ्यायला, संतांची वारी करायला. निदान शेवा तर जमेल ना. शेवा मग सप्ताह सुरू झालाय, चटाई टाका, आणखी अंगण स्वच्छ करा, सडासमार्जन करा, रांगोळ्या काढा माझ्या मातोश्री यांनी. आणखी त्या ठिकाणी काकडा करतात देवाचा, पहाटे त्यांना चहा द्या. संध्याकाळी आणखी त्या ठिकाणी अन्नदान करणारे जे जातील त्यांच्या पंक्तीत जाऊन निदान वाढण्याचं सहकार्य करा, पत्रावळी उतरण्याचं सहकार्य करा. बसा, या, निदान आलेल्या व्यक्तीचा आदर कुठली का होईना सेवा करा ना. अशा प्रकारची काय होतं सेवेने, ते तर सेवा हा कारण म्हणतो आमच्या निळवरांचा शब्द अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. सेवी लागी सेवक धारू, सेवेसाठी सेवक धारू. काही सेवक होते मालक होण्यासाठी, मला वाढवायचा नाही विशेष प्रकारचा. काही सेवक अशा प्रकारचे होते पण अर्थासाठी, पण आणखी सेवकासाठीच सेवक कोण, ते संत मानली आणि महाराज. आणखी त्या ठिकाणी म्हणून अवेर होऊ नये माझ्या जीवनाचा वाढेल विषय माझा अशा प्रकारचा. सेवा हा भाव स्वीकारावा. सेवाचा रंग कटापट आला दादा, क्षमा मागून बोलू का. गुरुकुलात विद्यार्थी असले तरीही आश्रम धाडण्याचा कंटाळा. आणखी त्या ठिकाणी कोणी आलं त्याला पाणी देण्याविषयी कंटाळा आहे. अरे आपण जेणेकरून स्वयंप्रेरित काही आपण आणखी त्या ठिकाणी सेवा करून दुसऱ्याला काही आपल्यापासून आनंद होईल अशी वाटचाल जीवनात असावी. आणखी कोणती भूमिका नाही महाराज अशा प्रकारची. सेवा हा किती उच्चतम भाग अशा प्रकारचा आणखी आहे. ज्ञानोबारांनी मला वाटतं चौथ्यात फार सुंदरसं चित्र रंगवलंय. तद्विधी प्रणिपातीन या श्लोकावरलं चिंतन बघा, वाढवत नाही विशेष प्रकारचा. सेवा भाव नाही जमत सेवा करायला, कमीपणा होतो. क्षमा मागून बोलू का. आणखी त्या ठिकाणी बरेचशी अशी श्रीमंत माणसं, त्यांना असं वाटतं अशा प्रकारचं ही सर्व सामान्य माणसं आहेत ना. कीर्तन ऐकणं, कथा ऐकणं, वाऱ्या करणं हे सामान्य माणसं आहेत. यांना आणखी त्या ठिकाणी वैभव तितकं नाही म्हणून ते तशा पद्धतीने जीवनाची एक आणखी वाटचाल करून प्रवासित आहेत अशा प्रकारचे. मग आता सर्वसामान्य जी माणसं तथाही बसून कीर्तन ऐकतात, तिथं जाऊन मी 100 एकरचा मालक त्यांच्यासारखं कसं बसू, अशी भूमिका आहे. मला तर वाटतं आणखी त्या ठिकाणी तुम्ही जाऊन खिडकाराने चांगलं नियोजन केलं, गाड्यावर सगळं टाकलं यांना. बसता बसता न झोपू, विठाला विठाला पण त्यांनी केली पाहिजे ना कदर. आणखी त्या ठिकाणी हे केलंय कशासाठी असं एक बोलू का. व्यवस्था ही अवस्थांतर करून घेण्यासाठी, अंडरलाईन करायला. व्यवस्था ही अवस्थांतर करून घेण्यासाठी, अवस्था येण्यासाठी नाही. हा पुन्हा बोललो मी आपल्याला अशा प्रकारचा. आणखी अवस्थांतर म्हणजे बदल. इथे बसून ऐकून आत्मसात करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्याशी काही आता संवाद करून, कुठे काही न्यूनता असेल त्याच्या विचारातून आपल्या जीवनात आणखी फरक टाकून घेऊन तद्रूप आणखी होण्याचा विषय जर आणखी कीर्तन श्रवणात होत असेल तर मला वाटतं आणखी काही कमिटी आपली व्यवस्था करू शकेल. पण बदल केला तर ना, आणखी कदर जर केलीच नाही तर उपयोग काय दादा महाराज प्रकारचा. वाढेल विषय मी काय बोलतो आपल्याला, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. अशा प्रकारचा आणखी नाही सेवा करावीशी वाटत, थांबत नाही सेवेसाठी माणसं अशा प्रकारची. प्रत्येक गावामध्ये तथाय उचलणं, हे आवरावी करणं, ते 2-4 भजनीच असतात महाराज. इथं काय मला माहिती नाही अशा प्रकारचं. पण बहुधा हे पाहतो आम्ही पाहतो म्हणण्यापेक्षा आम्हाला रोजचा तो अंदाज. आणखी महिनावारीला आले ना 200 महिला मुक्कामाला असतात दादा, आणि 150 माणसं 200 माणसं 400-500 तर नक्कीच असतात. पण एका बाईला जाय येत नाही की पोरं झाली ते आपण हातात कोणचा घ्यावा. विठाला विठाला सेवा करण्याची वृत्ती नाही अशा प्रकारची. आणि मग श्री महाराजांच्या लक्षात आलं हे संत घटकामध्ये नाही, हे ग्रंथ घटकामध्ये नाही, हे आणखी पंथ घटकामध्ये नाही, कांत घटकामध्ये नाही, सेवा घटकामध्ये नाही. मग आणखी असणारी जीवनाची आणखी बाजू फलीभूत कशी होईल, सकल दुःख निवृत्त होईल कसं,
आणि भगवत रूपात प्राप्त होईल कशी? जन्म मरणाचं असणारं आणखी हे संकट वा आणखी त्या ठिकाणी दुःखी जीवन सुखी होईल अशा प्रकारचं कसं आणखी तुकोबारांच्या लक्षात आलं. आणि तुकोबारांनी सांगितलं, बाबा तुम्हाला आणखी त्या ठिकाणी विनंती, हे बाकी काही जमलं नाही तर तुम्हाला आणखी त्या ठिकाणी हात देऊन सांगतो, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. विनंती दादा तुम्हाला आणखी लागोने या पाया आणखी त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल पुन्हा 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 अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी म्हणा. हो, त्या म्हणण्यामध्ये केवढी मोठी फलश्रुती प्राप्त होते. जरा विचार करा, नामाचा विषय जरा लक्षात घ्या. अशा प्रकारचं ही तर माझी विनवणी जोडोनी करदोनी शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव म्हणा. आणखी विनंतीपूर्वक अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी नामदेव महाराज तो म्हणतात आणखी त्या ठिकाणी विनंतीपूर्वक तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं विष्णुदास विनवी नाम फुलू नका भवकामा, धरा अंतरी निज प्रेमा, न तुका नेमा. हरिभक्ती या भगवत नाम संकीर्तनाला नामचिंतनाला आणखी चुकू नका. विचार करा अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी हे तुम्ही नाम अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी घ्या. तुमच्या पाया पडतो, हात जोडतो अशा प्रकारचं आणखी. आता जेव्हा घटक क्रमांकाने आणखी बोलत नाम या पदापर्यंत श्री तुकोबाराय आली आणि आल्यानंतर काही विचारवंताला प्रश्न आणखी निर्माण झाला असे ना, अरे हे म्हणतात सत्संगती करा, आपण नकार दिलाय. ग्रंथाचं अनुष्ठान करा, वाचन करा, नकार दिलाय. पंथानी त्याला नकार दिलाय. आणखी त्या ठिकाणी कांत स्वीकारा देवाला नकार दिलाय. सेवा करा, नकार दिलाय. निदान नाम तुम्ही अशा प्रकारचं घेणं, हात जोडून विनंतीपूर्वक आपल्या पाय पडून आपल्याला नामाविषयी आणखी त्यांचा आग्रह अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी आहे. आता तुकोबारात तुम्ही ज्या नामाविषयी मगापासून बोलतात, आता ते नाम आहे तरी काय अभंगाचं पहिलं
विठाला विठाला इतकी सुंदर अशा प्रकारची आहे. पण ते रस्त्याने जे भजन चालतं ना अशा प्रकारचं पिटू भक्तीचा अशा वेळेस पाहिजे. विठाला विठाला माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात. मी काय शाळेत गेलेला माणूस नाही. अंगठे बाजारे निराक्षरी अशा प्रकारचं आहे. पण आणखी चढती भांजणी म्हणतात ना ती महत्वाची अशा प्रकारे हळूहळू ढाळे ढाळे केतुलीनी एके वेळी असा त्यातला अर्थ आहे. त्याला तुझ्या बाबाने गोड अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी चाल म्हटली. श्री महाराज म्हणतात आणखी नाम गोड नाम गोड. श्री महाराजांचं जे नाम तुम्हाला घ्या म्हणतोय, पाया पडतोय, हात जोडतोय, हाकारून अशा प्रकारचं सांगतोय, विनंतीपूर्वक सांगतोय आणखी त्या ठिकाणी त्याचं कारण आणखी त्या ठिकाणी तो म्हणता नाम असं काय आहे तर बाबा नाम हे गोड आहे. नाम हे गोड आहे. दुरुक्ती केली महाराजांनी. मला वाटतं एक शब्द दुसऱ्यांदा जर आपण बोललो किंवा उच्चारला तर ऐकणारे म्हणतात का वाचा दोषी ज्ञानना या 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 असं एखाद्याला म्हणलं आपण कुण्या यायला या बसा हो हो आपण आला आनंद वाटला या 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 बसा 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 असं म्हटलं लोक म्हणते वाचा दोष दिसतोय जरा बोलण्यात स्थिरता नाही. वाणी दोष अशा प्रकारचा आहे. दुरुक्ती नावाचा दोष आहे आणखी त्या ठिकाणी. आणि इथे महाराजांनी आणखी त्या ठिकाणी नामगोड नामगोड दोनदा उच्चारला शब्द अशा प्रकारचा. काय एकदा सांगायला पाहिजे अरे नाम गोड आहे बाबा. आणखी त्या ठिकाणी इतकं रसयुक्त आहे. आणखी आस्वादाला योग्य अशा प्रकारचं आहे. घेऊन बघा तुम्ही एका प्रकारचं आणखी त्या ठिकाणी असं सांगायला पाहिजे. पण दुरुक्ती केली महाराजांनी नामगोड नामगोड असं दोनदा का म्हटले त्याचं कारण असं आहे. लौकिकामध्येही मला वाटतं एखाद्या वस्तूचा निर्णय आणखी त्या ठिकाणी परिपूर्णत्वाने द्यायचा असेल तर द्वंद्व नाही तीनदा बोलावं लागतं. आणखी हे सर्व माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. त्याच्यात मला वेळ घालण्याचं काही कारण अशा प्रकारचं नाही. पण 3 बाऱ्या एकदा केलं की पुन्हा कोणी जर बोललं तर त्याला आणखी महत्व दिलं जातं. संपलं आता. आणखी 3दा जाहीर केलं अशा प्रकारचं. आणखी त्रिवार बोललोय भाव झालाय अमुक झालंय तसं झालंय अशा प्रकारचं. तसं इथे आणखी त्या ठिकाणी 2 वेळा बोललेत. पण का बोलले त्याचं एक कारण आहे बरं का. लौकिकात व्यवहारात 3 बारे आहे पण तत्वचिंतनामध्ये 2च बारे आहे. आपली भजनाची उतरणी किती आपण चाल म्हणतो ती उतरणी कोणत्या याला आणखी 3दा उतरायचं का दुसऱ्यालाच उतरायचं दुसऱ्यालाच उतरायला पाहिजे. आता आपले चालता येत धुमधडा का त्याला काय करतात आता हो बरं. आपल्या पद्धतीने जर सरायला घेऊन म्हणा असं म्हटलं तर लोक म्हणतात मग येतोच आपलं एक येतो एक. पण थोडं परंपरा बघा दादा विनंती माझी. विठाला विठाला दोनच महत्वाचा अशा प्रकारचा आहे आपल्याकडे आणखी त्या ठिकाणी. तत्वचिंतनाने आता मी मागे जाऊन विस्तार करीत नाही पण 2च तत्व अशा प्रकारचे ब्रह्म माया सुख दुःख अंधकार प्रकाश सज्जन हे जर 2च आहेत 3 नाही महाराज अशा प्रकारचा आणखी हो आपल्या आणखी त्या ठिकाणी तत्वचिंतनाच्या कक्षेमध्ये. तसं तुकोबाने दुरुक्ती केली नामगोड नामगोड. आणखी असं का म्हटले त्याचं कारण असं आहे बऱ्याचशा गोष्टी आणखी त्या ठिकाणी प्रथम अंकी किंवा प्रथम अंकी स्थितीमध्ये गोड असतात पण परिणामाला कटू असतात. लक्षात येईल ना आपल्या अशा प्रकारचं. आणखी ज्याला जे व्यसन आहे ते व्यसन त्याच्या आवडीने कोणाला आपल्याला नाव ठेवायचं काही कारण नाही अधिकार नाही आपल्याला अशा प्रकारचा. आणि सांगितलं तरी ते सोडणार नाही. मग उगाच काय त्याला फालतू विषयात आपलं चांगले शब्द घालावा आहे सांगून ऐकतच नाही लोक अशा प्रकारच्या. आणखी कुठं ऐकत आहेत लोकांनी त्या ठिकाणी जाऊ द्या तिकडे जायचं नाही मला. पण मला सांगायचं एवढं आणखी परिणाम आणखी ज्या ठिकाणी चांगला असेल ना तर पहिल्या असणाऱ्या प्रारंभी भागाला जे लागले ना त्याला महत्व द्यावं. पण परिणाम चांगला आहे आणि आणखी त्याचा का शेवट त्याचा दुःखाचा आहे. बाकी विषय हाताळतच नाही अशा प्रकारचा. आणखी श्रीमद भगवद्गीतेतला तुम्हाला दाखला देतो. विषयेंद्रिया संयोगा भगवान गीतेमध्ये बोलतात. विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला एकत्र आले आणखी त्या ठिकाणी
त्या इंद्रियाला ते विषय मिळाले. मग आता कोणत्या कोणत्या इंद्रियाला? डोळ्याला रूप मिळालं, कानाला शब्द मिळाला, जिभेला रस मिळाला, हाताला मृदू मिळालं, नाकाला सुगंध मिळाला. आणखी काही असेल ते आणखी त्या इंद्रियाचे ते विषय अशा प्रकारचे आणखी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध आपण म्हणतो ना. आता मला सांगा की ते विषय ते इंद्रिय उपभोगत असताना ह्या दोघांची एकत्र झाली त्यावेळेस डोळ्याला ते रूप घेत असताना आनंद आहे का दुःख? कोणी असं महाराज टीव्ही पाहायला आपण बसलो तर आनंद म्हणून का दुःख म्हणून? चित्र तशी आले आपल्या आवडीचे मग हसतो, आनंद म्हणून का दुःख म्हणून? आनंद म्हणून ना. सर्व बघा तुम्ही अशा प्रकारचं. आणखी पण परिणाम मला सांगा ना. 5 वर्षाच्या मुलाला चष्मे का लागली? काय उत्तर आहे तुम्ही? माना अथवा न माना. 5 वर्षाचा मुलगा चष्मा. आणखी त्या ठिकाणी कसं आहे ते अशा प्रकारचं? आणखी टीव्ही काय पाहतात, मोबाईल काय, आणखी सारखी फिराफिरी करतात. आता वैष्णव वारकरी असल्यामुळं मोबाईल कीर्तनच नाही त्यांच्या. मला वाटलं चाल म्हणायच्या वेळेस येतो का काय, पण नाही आला ते अशा प्रकारचं. कधी कधी असं होतं बाबा. मी एकदा नामदेव महाराजाचा अभंग घेतला, हे तुकाराम महाराजाचाच घातला तपशीत बसले विठोबा होईपर्यंत. विठाला विठाला पाहताना डोळ्याला आनंद आहे कारण ते रूप आहे. रूप आणखी त्या ठिकाणी माणसाला आकर्षित करतं, ओढून घेतं. माणसं तिकडे जातात महाराज अशा प्रकारची. आणखी बघा हो आणखी ऐकलं ना कधी कधी कानाने तर माणसं म्हणतात कसं असं ते पाहतात. आता नाही पण आम्ही पैठणला लहानपणी ते आणखी त्या ठिकाणी असं कातड ओला असायचं आणि त्या दोराने असं ओढायचं, त्याचा आवाज असा यायचा आणि मग ते वर एक विचित्र माणूस उभा राहायचा डागला घालून. देखा देखो म्हणजे गड्डी गंमत 25 पैसे तिकीट, गर्दी करो गर्दी करो गर्दी करो, आओ देखो हल्या भूस खारा है. मग त्याने म्हणतं काय हल्या भूस खारा आहे 25 पैसे. आता मला सांगा ते 25 पैसे देऊन आतमध्ये जाते ते आणखी ऐकून. आता आपल्याकडे हाले भूस खाते का गुलाबजामुन खाते? जागेत ना तुम्ही. मी हसविणारा बुवा नाही, हसविणारा नाही. मला हसवायचं काही घेणं नाही अशा प्रकारचं. मी काय बोलतो अशा प्रकारचं. आता हाले भूस खातो अरे मग सारे हाले भूसच खातेत ना, ते काय गुलाबजामुन खाते का? तरी पैसे देऊन माणसं देऊन पाहायला जातात. सांगा ना तुझी अशा प्रकारचं. मला सांगा विचित्र चित्र टीव्हीवरची पाहून आणखी डोळे खराब आहेत कधी? क्षमा मागून बोलू. तुम्ही आता बोललो होतो आणखी त्या ठिकाणी किनगावला की ज्ञानेश्वरी वाचायचा उद्यापासून नेम करा. पुढच्या वर्षापर्यंत आहे त्या दृष्टीत नाही तुम्हाला बदल वाटला तर आम्हाला आणखी रस्त्याने सुद्धा जाऊ देऊ नका. आणि बदल झाला तर ज्ञानेश्वरी शिवाय काही वाचू नका. विठाला विठाला मी निराक्षरी माणूस, मला वाचताच येत नाही काही अशा प्रकारचा. पण 1978ला मी नीलम संजीव रेड्डी, मोरारजी देसाई, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी, जगजीवन राम ही मोठमोठाली दिग्गज मंडळी भारत चालविणारी आणखी त्या ठिकाणी रामलीला मैदानावर तुकाराम तुकाराम या भंगावताना कीर्तन ऐकलं. पूज्य आमचे आणखी संस्थेचे ज्येष्ठ श्रेष्ठ संस्थेच्या कक्षेने गुरुबंधू, अधिकार कक्षेने आमचे श्री गुरु योग्यतेचे असणारे मोहानंद गिरीजी महाराज आणखी त्या ठिकाणी. मी कशासाठी बोलतोय? निराक्षरी माणूस ज्येष्ठ चालकाला 2 तास खिळून बसू शकतो. ही ताकद त्याची नाही, ही ताकद त्या ज्ञानेश्वरीची ताकद. ही ताकद गाथेची, ही ताकद भागवताची, ही ताकद रामायणाची, ही ताकद संतांची, संत वाङ्मयाची ताकद आहे. त्याला करून बघा तुम्ही अशा प्रकारचं. नुसतं ऐकून आम्हाला असं सोडून देऊ नका. खूप सुंदर कीर्तन झालं, वा वा महाराज चांगलं झालं बरं का, समाधान वाटलं अशा प्रकारचं. नुसती शाबासकी देऊ नका. काही आणखी घेण्यासारखं असेल ती घेऊन परिवर्तन करा त्याचं. मी आपल्याला हे बोलतोय की इंद्रियानी विषय एकत्र झाले. सुरुवातीला आनंद आहे पण परिणाम दृष्टी जाते ना. आणखी पुढे बोलू का? पात्रता नाही माझी पण धैर्य धरून बोलतो. माझं गाव असल्यामुळं जामखेडे आमच्या नाथ महाराजांच्या फडावलं गाव, हे सगळे गाव नाथांच्या फडावली आहेत. आणि जामखेडची तर नाथराजच्या सोहळ्यात दिंडीत असते अशा प्रकारची.
वाडे विषमात अशा प्रकारचा. मला सांगा की त्या ठिकाणी तंबाखू खाणारा माणूस चुना लावतो, काय करायचं ते करतो, आपल्याला ते काही येत नाही. आणि शेवटी असं गळून गळून आणखी या दोन चिमटीने ती बुकणी धरतो आणि तोंडामध्ये टाकायचं. मग सरळ टाकावं का नाही त्यांनी ते कसं कसं इकडं तोंड करतं आणि इकडं घालतं. मी त्याला म्हणलं मग इतकं वाकडं तोंड का करतो? तो म्हणला महाराज नाही बेकारी, मग खातो कशा म्हणणार. माझं असं आव्हान आहे. आणखी त्या ठिकाणी इथं कोणी नाही, पण तुम्हालाही सांगतो, पिणाऱ्याला म्हणा उघडे डोळे ठेवून फुलपात्रात घ्यायची मदिरा आणि उघड्या डोळ्याने प्यायची. त्यांनी पिऊन दाखिलं तर मला बोला ताकद नाही त्याची प्यायची. आणखी ते डोळे झाकूनच पेतो. मी मग डोळे झाकून पेतो कशाला? तेव्हा महाराज विषयी पाण्यासारखी, मग पेटू कशाला मारायला? अरे कुठला विषय चांगला आहे दादा? सर्वच विषय जीवनाचा विनाश करणारे आहेत तशा प्रकारचे, जीवनाला तिळंजुळी देणारे, जीवन बर्बाद करणारे अशा प्रकारचे. सुरुवातीला परिणाम प्रारंभाला गोड आहे, पण अंतिम मात्र ते कडू अशा प्रकारचे. मग परिणाम पाहत जाऊ का प्रारंभ पाहत जाऊ? सुरुवात पाहत जाऊ की आणखी त्या ठिकाणी शेवट पाहत जाऊ? शेवट ते की गोड खरे. किती बोलेल मी अशा प्रकारचं. प्रारंभात कष्ट असू द्या हो. आता श्री महाराजांची बुद्ध वाद होते, मी त्याच्यातून आलेला आहे महाराज. आणखी त्या ठिकाणी मी दुंडा महाराज, शंकर महाराज ही मोठमोठे महाराज वाजविले पकवान. हो कष्ट किती घेतले मला माहिती आहे अशा प्रकारचं. आणखी मला सांगा, तुम्हाला हे बोलत बसवायची वेळेस प्रॅक्टिस करायची पहाटे 3ला किती त्रास. सुरुवात कष्टाची आहे, पण आता खाप ऐकले ना माणसं म्हणतात क्या बात आहे, बहुदाची. परिणाम चांगला आहे, विषयामध्ये परिणाम चांगला नाही, सुरुवात गोड आहे. अमृतासारखं वाटतं अशा प्रकारचं. इंद्रियाला विषय भोगत असताना अमृतासारखं वाटतं, म्हणून तिकडे ओढ घेतात माणसं. विषय ओढी आणखी फुलं द्यायची परिस्थिती आणखी परिणामाची पाहिली नाही त्यांनी. आमच्या गुरुजी वैकुंठावर्षी विठ्ठल बाबा गुणांनी म्हणत जाऊ, परिणाम पाहत जाऊन मग त्याच्यामध्ये प्रवृत्त होत जाऊ शकतो. एक माणूस असा आणखी झाडाची फांदी जरा रस्त्याला आली होती. येता जाता बैलगाडी चालली तरी ती गाडीतून जाणाऱ्याला लागायची, ती अडचणच यायची. ट्रॅक्टर चाललं अडचणच यायची. त्याला वाटतं तोडून काढा. मग तो खोडाचा आधार घेऊन फांदीवर गेला आणि फांदीच्या शेंड्यावर येऊन बसला आणि इकडून बसून तिकडून फांदी तोडायला लागला. एकाने विचारलं का काय करता तुम्ही अशा प्रकारचं? ते म्हणजे फांदी तोडतो राहू, ही जरा रस्त्याला आडवी ती अशा प्रकारे. तो मला मग तुम्ही इकडून का बसतात? तिकडून बसून तोडा ना. इकडून बसला तर फांदी तुटली तर तुम्ही मारताना. तो म्हणला नाही, तोडायला इकडून सोपी जाते म्हणून. जागेत का तुम्ही का झोपले? तुमच्या खाली गाडी आहेत म्हणून बोलतो मी. अरे तोडायला सोपी जाते, पण परिणाम बघ ना दादा. इंद्रियाला विषय उपभोगायला बरं वाटतं अशा प्रकारचं, पण परिणाम हो मला वाटतं. आणखी त्या ठिकाणी तुकोबारांच्या नाटाकडे चाला तुम्ही. विठाला विठाला पांगिला नो हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, बाळा राहे संत संगी. आणखी त्या ठिकाणी त्याला विचार करायचा प्रश्न, काम क्रोधाधिकांचा भाग आहे ना तो जीवनातून सम. काम क्रोध तथा लोभा तस्मात् एत पर्यम त्यजेत. बरं वाटतं सुरुवातीला अशा प्रकारचा, पण परिणाम वाईट येतात. परिणाम माणसाने पाहत जावा दादा. आणखी कुठलाही विषय असू द्या, सुरुवातीला बरं वाटतो इंद्रियाला, पण परिणाम इंद्रिय अशा प्रकारचे आणखी जातात आणि भोग्य वस्तू राहते. मी तुम्हाला असं विचारेल दादा, आणखी त्या ठिकाणी भाकरी माणसाने खावी, पण आजची परिस्थिती जर आपण तपशीला घेतली तर भाकरीने माणसं खाल्ली. भाकरी त्याच्यात म्हणजे बदलले असतील, करणारी बदलली असतात, पण आकार भाकरीचा करायची पद्धत. भाकरी भोग्य आहे, भाजी भोग्य आहे, पुढचं बोलू विषय भोग्य आहे, आणि विषयाचा भोगता इंद्रिय आहे. पण इंद्रिय गेली आणि भोग्य विषय शिल्लक राहील. क्षमा मागून बोलू मी आपल्याला असं विचार पण त्या ठिकाणी खांदेकरी लावेत आणि जळाव कोणी, हे तर तुम्हाला कळण्यासारखंच आहे ना, काही सांगायची गरज नाही. पण अलीकडे खांदेकरी जळत तुझं जीवन धुवून येणं देत. विठाला विठाला
सुखीत केलंय तुम्हाला, ती माणसं दुःखी आहेत आणि तुम्हाला ज्यांनी विचारसरणीने मोठे केले ती माणसं आज सैराट होऊ लागली. महाराज परिस्थिती बघा तुम्ही. वाढेल विषय माझा आणि म्हणून भोग्य विषय भोगत्याने भोगून संपावा. भोग्य विषय भोगते इंद्रिय व आपण आपण राहावं आणि विषय संपावे. पण विषय शिल्लक राहिले आणि आपण संपलो वा आपल्या पूर्वीचे संपले. आज आम्हीला बाप मसना देखत देखत ही सर्व परिस्थिती बघा आता अशा प्रकारची. आणि म्हणून मला सांगायचं अशा प्रकारचं जे जे जगात विषय आहेत ना ते सुरुवातीला प्रारंभी बनेल पण परिणामाला वाईट येते, चांगले नाही. अशा कुठलेही विषय असू द्या, किती त्यांनी जीवनात मिळू द्या, शेवटी परिणाम वाईटच अशा प्रकारचा आणखी आहे. पण आणखी श्री तुकोबारा म्हणतात मी दुसरा शब्द घेतला ना, नाम गोड. नाम गोड घेताना ही गोड आणि परिणाम ही त्याचा गोड, म्हणून नाम गोड. नाम गोड परिणामालाही गोडच आहे. अशा प्रकारचा आणखी ज्यांनी नाव घेतलंय आणि पुन्हा तो आणखी घेतच राहिला, नाम घेणारा नरकाला गेला. असं झालंय. नाम घेता वाया गेला. शुद्ध ऋषी नाम घेऊन कोण वाया गेला, कोण आधपत, कोणाचं आधपतन झालं, कोण नरकाला गेला. अरे ज्याचा स्वभाव निकृष्ट होता, नारदापर्यंत कुठार ज्याने उघडली, मला वाटतं त्याला नाम दिलं ते घेता येणार, उलट म्हणायला लागला. पण आणखी त्या ठिकाणी सांगितलं उलट होईना म्हणते, उलट म्हणता म्हणता सवयचं होईल. आणि ज्यावेळेस आणखी मारा 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 म्हणता म्हणता रामा रामा झालं. 12 वर्षे गेली, त्याच्यावर वारुळ झालं महाराज. आणि पुन्हा नाथाची स्वारी तिथून आली. आवाज येतोय त्यांच्या लक्षात आलं. इकडे तिकडे पाहिलं काही दिसेना, पण राम राम आवाज येतोय. वारुळापर्यंत गेले, कान लावले, वारुळ आणखी बाजूला केलं आणि त्याच्यातून अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी विकृतिवान स्वभाव पण इतका तो संस्कृतिवान झाला. केले रामायण विषय वाढेल माझा अशा प्रकारचा. प्रभूत आणखी जीवनपट त्यांनी लिहून काढला महाराज. 10,000 वर्षे पुढे श्रीरामराय अवताराला आले पुढे. पण आधीच अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी वाल्मिकाने अशा प्रकारचं सुंदर सती रामचरित अशा प्रकारचं रेखाटलं की जे गोस्वामी तुळशीदास प्रभूची बरं का. त्याच्यात शब्द राहिला गोस्वामी तुळशीदास, ते नुसतं तुळशी रामायण झालं. विठाला विठाला बाबाचं रामायण श्रीनाथ महाराजांचं जाऊ सांगायचा सारवच अशा प्रकारचा आणखी वाल्मिकी रामायण आधी केलं महाराजांनी. इतका स्वभावात बदल झाला, इतका सुसंस्कृत झाला. वाल्या होता पण वाल्याचा शेवटी वाल्मिक ऋषी झाले, ऋषी. आणखी त्या ठिकाणी एवढा अधिकार या नामाने अशा प्रकारचा आणखी प्राप्त होतो. पण मला म्हणतात नामगोड. नामगोड घेऊन बघा आणखी किती गोड आहे. देवालाच नामदेव महाराज बोलतात. विठाला विठाला
विठाला तो मला तर सरे चालीवाली आहेत आपली कशाला चाल दाखव पण त्यांना वाटलं याला किती चाली येतात मी चाली शिकून महाराज झालेला आहे हे सरे शिकून मग या नादी लागलो महाराज मी काही युट्यूब ऐकून नाही महाराज झालो विठाला विठाला श्री नामदेव महाराज म्हणतात आणखी देवा किती गोड नाम आहे रे तुझं अमृतापेक्षा जीव गोड तीन अमृत सयास पुढे अमृत ज्याच्या आणखी पुढे फिकटशा प्रकारचं आहे असं हे नाम अमृत आणखी त्या ठिकाणी देवा तुझं इतकं गोड आहे म्हणून श्री तुकोबाला म्हणतात नाम गोड सर्वच बाजूने गोड बरं आणखी गोड शब्दाचा अर्थ नसतं गोड म्हणजे आणखी रसयुक्त जिभेला आल्हादत्व अशा प्रकारचं देणारा एवढंच अर्थ नाही चांगलं असाही त्याचा अर्थ घ्यायचा अशा प्रकारचा सर्वच बाजूने आणखी नाम हे चांगलं अशा प्रकारचं आहे घ्यायलाही आणखी सोपं आहे फल द्यायलाही महान अशा प्रकारचं आहे आणखी त्या ठिकाणी असा विशेष या नामात आणखी त्या ठिकाणी आहे नियोजित वेळ आपली संपली आणि म्हणून कृती आणखी चरण सरळ सांगून जातो श्री महाराज म्हणतात नाम गोड आणि त्याचा विशेष सांगतो तुम्हाला पुरे गोड सकळही ज्याची काही अपेक्षा असेल ना जी इच्छा असेल ना ती इच्छा पूर्ण आणखी त्या ठिकाणी करण्याची ताकद नामामध्ये अशा प्रकारची आणखी आहे सकळ तुमची असणारी काही अपेक्षा असेल कोणतीही असू द्या नाम तुम्ही घेत राहा सकल अपेक्षा तुमच्या पूर्ण होतात आणखी झाल्या म्हणून आणखी त्या ठिकाणी पुरी गोड सकळही मग आणखी बाकीचं जे अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी नाम रसापेक्षा इतर जे रस आहेत ना तुकोबाला सांगतात त्या रसाला घेऊन हे रसनेंद्रिय आणखी त्या ठिकाणी विट्ट म्हणून रसना येरा रसा विटी येरा रसा रसना विटी येरा रस म्हणजे इतर जे रस आहेत बाकीचे कुठले रस सध्या तर शिजनच चालू आहे आमच्या नंदू काकाने आम्हाला आता आज आमरस खाऊ घातला त्याच्यामुळे मी आणखी त्या ठिकाणी थोडा रसाबद्दलच आणखी त्या ठिकाणी अभंग घेतला आता जिकडे तिकडे आम्हाला 3 टाइम तेच चालू बाबा खाईन तरी कुठून महाराज विठाला विठाला आणखी बाकी कुठलाही रस्ता असू द्या सोडा रस्ता असू द्या अंगाचा रस्ता असू द्या आणखी त्या ठिकाणी काय ज्यूस वगैरे काय जे असेल फळाचे रस असू द्या इतर जे रस आहेत ते सर्व रस आणखी त्या ठिकाणी विकणारे आहेत ते अवित नाहीत आणखी ते विकारी अशा प्रकारचे आणखी आहे महाराज एका शब्द सांगू आणखी ज्याचा आपल्याला आणखी भाव निर्माण होतो प्रेम निर्माण होतं आणि ते आणखी घेऊन आपण आणखी वैभवी संपन्न व्हावं असं वाटतं की ते सर्व एक दिवस आपल्याला सोडून जाणार अशा प्रकारचं आहे व ते आणखी आपण स्वीकारण्याला आणखी ते लायक राहणार नाही अशी सर्व आणखी विषयाविषयी बाजू शास्त्राने प्रतिपादन केलेले आहे पण महाराज म्हणतात आणखी त्या ठिकाणी येरा रसा रसना विटी इतर रसाला आणखी शरीराटी संपत्ती पण हरी नाम न आटी ते बरवी आणखी बाकी सर्व आटणार आहे संपणार आहे नाश पावणार आहे काही त्याला आणखी त्या ठिकाणी रस शब्दाचा अर्थ शास्त्रात वेदात आलेला रसो वै सहा रसम हेवायम आनंदो भवती असं शास्त्राचं वाक्य आहे रस शब्द हा आनंदवाचक आहे आता आणखी त्या ठिकाणी बोलून एखाद्याला जर चिंतन आणखी आवडलंच आवडावंच असा माझा दावा नाही पण आवडलंच अशा प्रकारचं तर काही माणसं म्हणतात काय बोलण्यात रस होता हो काय आणखी त्या कीर्तनात रस आला हो म्हणजे काय आला अशा प्रकारचा आनंद प्राप्त झाला आनंद मिळाला आनंद वाटला अशा प्रकारचा हा आनंदयुक्त अशा प्रकारचा हा आणखी भाग आहे बाकी दुःखयुक्त भाग अशा प्रकारचा आणखी आहे पण महाराज म्हणतात आणखी रचना येरा रसाविते घेता घोटी सर्वांना आपण कंटाळ कोणाला आवडतं महाराज अशा प्रकारचं शेवटी नको नको म्हणतोच ना सोडतोच ना त्यागतोच ना अशा प्रकारचं काही खरं नाही असं म्हणतोच ना आपण जे आपण कंबर कसून मिळवण्याच्या आणखी कक्षेने चालू त्याला सोडून आपण आणखी बाजूला होतो की नाही अशा प्रकार विकतो की नाही महाराज माझी पात्रता नाही पण आणखी त्या ठिकाणी भगवान शिवजी पार्वतीला बोलतात आणखी त्या ठिकाणी हो आणि हे भगवत आणखी त्या ठिकाणी दर्शन मला ज्या अक्षरात होत आहे ते अक्षर किती रसयुक्त आहे तो देव किती रसयुक्त आहे त्याचा भक्त किती रसयुक्त आहे त्याचा विषय पार्वतीला देत असताना भगवान शिवजी म्हणतात आणखी त्या ठिकाणी तेचा हरुमणी नेनेजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखील गीता बघा जरा याच्याकडे
आणखी श्रीमद भागवत कथा वा श्रीरामचरित मानस, नाथांत रामायण वा रोज आपण अभंग म्हणतो अशा प्रकार सुंदरती ध्यान, हे बघा ना, जितके जितके तुम्ही म्हणत राहाल तितका नाविन्यपूर्ण रस अशा प्रकारचा, आणखी जितकं तुम्ही ऐकत राहाल तितकं नाविन्यपूर्ण शब्द आणखी वक्त्याच्या मुखातून तुम्हाला अशा प्रकारचे ऐकायला मिळतील. माझा नित्य नूतनत्व याच्यामध्ये अशा प्रकारचं आहे. म्हणून हा विशेष आणखी त्या ठिकाणी आहे. कालचा आज नाही मागच्या 1.5 तासापूर्वीचा आता नाही महाराज, इतकं नित्य नूतनत्व अशा प्रकारचं हे आहे. हा त्यातला भाग आहे. बाकी हे सर्व असणार आणखी नाश पावणार आहे, नष्ट होणार अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात काही नको त्याला. उलट या नामरसाच्या बाबतीत घेता घोट अधिकही, याचा पुन्हा आपल्याला अधिक म्हणजे आणखी नेहमीपेक्षा जास्त एखादा घोट घ्यावा असं वाटतो. आणखीन ऐका हो, जरा बोला ना हो. काय सांगा तुम्हाला, तुझे आमचे श्री आणखी चंद्रशेखरजी महाराज, चैतन्य महाराज, हे तुम्ही पंढरपूरला 8 दिवस राहा बघा चातुर्मासामध्ये, ज्याला शक्य त्याने 8 दिवस राहून बघा. आणि ऐका जरा आणखी एक अभंग 3 महिने चालतो त्याला. आज तो उद्या नाही ना महाराज, आणखी आता शब्द उद्या आधी पाठ नाही अशा प्रकारचा आणखी काय योग्यता आहे, काय त्या मातेने त्या पुत्रांना जन्म दिला अशा प्रकारचा. बाकीचं बघा तुम्ही अशा प्रकारचं आपलं रोज तेच चाललंय अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी. हो, एवढी मोठी विद्वत्ता असूनही महाराज नम्रता किती मोठी आहे. आणि आपलं तेच आहे तरी महाराज आद्यता भरपूर अशा प्रकारची. जाऊ द्या वाढ्यात विषयी माझा आणखी मला सांगायचं म्हणतात. आणखी त्या ठिकाणी महाराज म्हणतात आणखी त्या ठिकाणी याचा खोट पुन्हा बोला ना सांगा ना, याच्या पुढे काय त्याचा किंमत, याच्या पुढे काय जरा बोला ना अशा प्रकार ऐकावंच वाटतं अशा प्रकारचा आणखी घेता घोट अधिकही. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. किती तास म्हणा, पुन्हा आणखी म्हणा बरं, तुम्हाला काय वाटतं का त्याच्याविषयी? असं वाटतं की नाही आता त्याला बदलून म्हणा. बदलून काय म्हणा अशा प्रकारचं. आता काही गावात आहे ना महाराज 40 50 वर्ष आता आम्ही आणखी ठराविक गाव आहेत आमची अशा प्रकारची जातो. ते आमच्या बाबतीत नाही काही करत, पण बरेचसे महाराज बदलतील. म्हणलं का गेल्या वर्षी ते होते हे दिसत नाही, ते म्हणजे तरुण मंडळ म्हणलं जरा महाराज बदलून घ्या, नवीन घ्या, आधुनिक पद्धतीचे घ्या अशा प्रकारची. काय घ्या, निश्चित शिव्या द्या निघून जा. तुम्ही काय घ्या अभंग घ्यायचं म्हणून घेतात ना, अभंगाला सोडून ठेवतात बिचारी, मोकार हिंडते तिकडे. क्षमा करा दादा, आणखी त्या ठिकाणी जरा तपासा, जरा आणखी लक्षात घ्या. शब्द सावधान, आपल्याला संप्रदाय टिकवायचा आहे, आपल्यावर जबाबदारी ही अशा प्रकारची. त्यांना काय मोकारांना आणखी त्या ठिकाणी. अरे यांनी तर ईसर घेणं सुरू केलंय महाराज, याच्यापेक्षा दलाल बरे ना. विठाला आणखी एसटी महामंडळाचं म्हणणं आहे ना, आणखी वाट पाहिल पण एसटीनीच तसं आणखी त्या ठिकाणी योग्य ते युक्त अधिकारीच आणीन तरच सप्ताह करेल, नाही तर बंद राहिला तरी चालेल. सप्ताहामध्ये तमाशा नको, सप्त्याचा तमाशा नको, तमाशाचा विनाश होईल असा सप्ताह आवश्यक आहे. अशी आचारसंहिता युक्त माणसानं, अभंगाचं चिंतन देणारी माणसानं चिंता निर्माण झाली दादा काय होईल, आपल्याच्याने काय होणार आहे, पण अपेक्षा निर्माण होती अशा प्रकारची वाढेल माझा विषय. चला आणखी त्या ठिकाणी म्हणून महाराज म्हणतात याचा पुन्हा आणखी त्या ठिकाणी एखादा घोट मिळेल का आणखी ठणभर अशा प्रकारचा आणखी घेता घोट अधिकही. बाकीच्या रस का नाही घेत तुम्ही, घ्या ना, आम्ही तुम्हाला आणखीन देतो ना, घ्या हो घ्या. कोणला नका. पहिलाच आणखी रस इतका आमचा पडलाय, विरत झालंय. आणि रशी मरण गाठी येणे तुटी संसार, अनेक रस घ्या तुम्ही आणि मिळवा काही अशा प्रकारचं, त्याच्यात मरण येणार, विनाश आपला अशा प्रकारचा, दुःख आहे आपला, कितीही कमवा शेवटी काय सांगू तुम्हाला. विठाला नामरसाने संसाराची तुटी होते. नाम आणखी शरीर, आणखी त्या ठिकाणी हा शरीर भाव, नाम देहभाव नष्ट होऊन नाम आपल्याला आत्मभावात येऊन प्रदान करतो. नामाने आणखी अंतःकरण शुद्धी होती. अंतःकरण शुद्धीद्वारा
ईश प्रसाद प्राप्त होतो आणि ईश प्रसादाने जीवन परिपूर्ण होतं त्या ठिकाणी. म्हणून ती पुली झाली आत्मराजी वैराग्य सिद्धी दे पसायतया. असा सुंदर प्रसाद भगवान आणखी आपल्याला देतात आणि जीवन आणखी तत्स्वरूप तो अशा प्रकारचा करून घेतो. हे नामानेच अशा प्रकारचं होतं आणि म्हणून महाराज म्हणतात आणि करशी मरणगाठी येणे तुटे संसारा. महाराज आम्हाला सांगता तुम्ही 2.25 तास झाले तुम्ही हेच सांगत तुमचं या बाबतीत काय आहे. दुर्गवाने आर झाला